लोकांना असं वाटतं रे काय लग्नाबद्दलचे विषय, लग्नामुळे कोकणातली मुलं मुंबईला जात आहेत, त्यांना लग्न होत नाहीत त्यांची. ओके, आता मी पण बऱ्याच जणांना भेटत असतो. आता काही आता म्हणजे आता मला आता एक डेव्हलपर भेटले ना, तो घर बांधतो. ओके, आता तो आता माझ्याबरोबर काम करणार आहे. ओके, आणि तो वर्षातून 5 घरं बांधतो आणि त्याचे पार्टनर आहे. तर पार्टनर दोघं मिळून 10 लाख रुपये तरी कमवत असतील, म्हणजे 5 लाख रुपये कमवत असेल. प्लस त्याची एक आंब्याची बाग आहे. ओके, आंब्याच्या बागेतून पण उत्पादन येत असेल. त्याच्याकडे स्वतःची गाडी आहे, म्हणजे छोटीशी गाडी आहे पण गाडी आहे ना, घर आहे. त्याचं लग्न होत नाही. म्हणजे हा किती गंभीर विषय आहे. ओके, आणि या विषयावरती आपण हसण्यावर येतो, अरे काय हे असं बोलत बसतात की लग्न होत नाही म्हणून कोकणातली मुलं मुंबईला जातात. पण याचा ना कुठेतरी ना खूप डीप लेवलला जाऊन विचार करणं आवश्यक आहे. आणि इथे कोणत्या प्रकारचे जॉब्स ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होणं, कारण कसं आहे की प्रत्येकाला ना एक फिक्स जॉब हवा आहे. ओके, आज जर 15-20 हजाराचा जॉब मालवण, कणकवली, कुडाळ, देवगड मध्ये जर तुला मिळाला, जिथे तुला 20,000 रुपये फिक्स पगार मिळतोय. ओके, तर तू कशाला जाणार मुंबईला? व्यवस्थित लग्न होणार आणि प्लस तिथे देवगड मध्ये तू 20,000चा जॉब करेल किंवा 15,000चा बोलूया, 15,000चा फिक्स जॉब मिळेल. प्लस तो संध्याकाळी घरी आल्यावर घरातली पण सगळी कामं करेल, बाग पण सांभाळेल, सगळी फिशिंग पण करेल, घरावरती लक्ष राहतो. घरावरती लक्ष आज राहील. काय होतं माहिती आहे, मुंबईला जॉब करतात की 40,000चा पकडूया, 40,000चा जॉब करतायत, पण ते 8,000 दर महिन्याला गावी पाठवतात. तर तिकडे केअरटेकर ठेवलेला आहे. केअरटेकर ठेवलेलं. मग तेच 8,000 तुमचे वाचले असते ना. आणि दुसरी गोष्ट, मुंबईमध्ये तुम्ही लवकर मारणार. 10 वर्ष अधिक मारणार. प्लॅस्टिकचे तांदूळ, प्लॅस्टिकची अंडी, प्लॅस्टिकची वांगी, हे खाऊन लवकर मारणार. ओव्हरऑल बघा, म्हणजे मी तुम्हाला सांगण्याचा हे प्रयत्न करतोय की लोकांना मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस रिलेटेड जॉब्स हव्यात, ते सुद्धा कोकणामध्येच हव्यात. आणि ते जर हवे असतील ना, तर ते त्यांना देवगड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, मालवण यासारख्या सिटीमध्येच अवेलेबल होणार. आणि त्यामुळे आपल्या ज्या सिटीज आहेत तर त्या पण डेव्हलप होणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस रिलेटेड जर जॉब आले, जर इथल्या मुलांना एक परमनंट जॉब मिळतोय 15-20 हजाराचा गावाला राहूनच, ते काय अपडाऊन करतील. इथून काय देवगड लांब नाही. ओके, जरी अर्धा तास लागतं, तर सकाळी आपलं अर्धा तास गेलं देवगडला, आपला जॉब केला, घरी आलं, संडेला आपली बाकीची कामं केली आणि त्यांचं एक स्टेडी लाईफ इथे पण होऊ शकतं. तर त्याच्यामुळे गाव सगळं मान्य आहे. ओके, पण त्याच्याशिवाय आपल्याला सिटी पण महत्वाचे आहेत आणि हे मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस रिलेटेड जॉब पण हवे आहेत. ते जर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आले ना, तर मग खरं सोनं होऊ शकतं. नाहीतर मग हे स्थलांतर होत राहील. आपण बोलत राहू की कोकण स्वर्ग आहे, अदरवाईज प्रॉब्लेम मध्ये. एक दिवस ते स्वर्ग नरक होऊन जाईल, ते तुम्हालाच कळणार नाही. Yes. आणि ज्यावेळी ते होऊन जाईल ना, त्यावेळी ती वेळ हातातून निघून गेलेली असेल. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा.